सो असा हा फन व्लॉग होता ज्याच्यामध्ये मला ग्रॉसरी शॉपिंग माझी दाखवायची होती. मला आणि प्रणवला हे चीज बॉल्स जे आहेत ते खूप जास्त आवडतात, जे इंडियामध्ये मिळतात. खूप कमी वेळा इकडे भेंडी अवेलेबल असते. यामध्ये मी कन्फ्यूज होते की मला पिंक कलर पाहिजे किंवा ग्रे कलर पाहिजे, मला कळत नव्हतं. आज संडे असल्यामुळे आम्ही ग्रॉसरी शॉपिंगला चाललेलो होतो आणि मला असं वाटलं की चला ब्लॉग करू शकतो आपण आणि बाकीच्यांना दाखवू शकतो की इथे काय काय असतं. सो या, वेलकम टू माय व्लॉग. आत्ता इकडे समर चालू आहे त्यामुळे तुम्हाला इथे हिरवी झाडं तरी दिसत आहेत. नाहीतर विंटरमध्ये लिटरली सगळं पांढरं पडलेलं असतं, म्हणजे स्नो आलेला असतो, स्नोफॉल चालू असतो, बर्फ असतो सगळीकडे. सो खूप हॅपनिंग आणि छान वाटत होतं आम्हाला ग्रीनरीमध्ये जायला. कुठल्याही इंडियन थिंग्स आम्हाला हव्या असतील, ग्रॉसरी हवी असेल किंवा काही, तर इकडे आम्ही फार्गो फ्रेशमध्ये येतो. इथे सगळं असं भारतीय मिळतं. मला आणि प्रणवला हे चीज बॉल्स जे आहेत ते खूप जास्त आवडतात, जे इंडियामध्ये मिळतात. म्हणून आम्ही इकडे पण ते घेत असतो. जास्तीत जास्त हेल्दी फूड खायचं म्हणून आम्ही खाकरे पण इन्क्लूड करतो आमच्या डे टू डे लाईफमध्ये. मग 4 वाजता जेव्हा भूक लागते तेव्हा दिस खाकरा इज अ सोल्युशन. मी आत्ता ताजी भेंडी थोडीशी घेते आमच्यासाठी. खूप कमी वेळा इकडे भेंडी अवेलेबल असते, मग आम्ही जेव्हा जेव्हा भेंडी असते तेव्हा लगेच घेतो. पर पाऊंड इकडे ऑलमोस्ट $6 भेंडी मिळते. काही भाज्या ज्या आहेत म्हणजे गवार, श्रावण घेवडा, तर ते सगळे फ्रोझनमध्ये पण खूप छान मिळतात आणि फ्रोझन फूड जे आहे ते खूप वेळ टिकतं पण. सो आम्ही असं पण घेतो. आता इंडियन ग्रॉसरीज ज्या आहेत त्या घेऊन झालेल्या आहेत. सो आम्ही आता वॉलमार्टला चाललेलो आहोत बाकीच्या गोष्टी घ्यायला. वॉलमार्ट हे अमेरिकेमध्ये खूप फेमस आहे. म्हणजे मोठे मोठे मॉल्स असतात ज्याच्यामध्ये ग्रोसरीज मिळतात किंवा आपल्याला कुठलेही प्रोडक्ट्स हवे असतील तर ते एकाच ठिकाणी सगळीकडे मिळतात आणि रिझनेबल प्राईसला असतात. आणि वेगवेगळ्या स्टेट्समध्ये तुम्हाला इथे वॉलमार्ट दिसेल. आम्ही आत्ता इकडे ॲपल्सचं वेट करतोय आणि जो कुठला QR कोड आलेला आहे तो स्कॅन करून आम्ही आमच्या वॉलमार्टच्या ॲपमध्ये ते लिस्ट डाऊन करतोय, जेणेकरून लास्टला जेव्हा आम्हाला बिलिंग करायचं आहे तेव्हा एकत्र ॲप थ्रूच बिलिंग होईल. हे एक रोबोटिक फ्लोअर स्क्रबर आहे, जेणेकरून सगळं साफ होईल फ्लोअरवरचं. दुपारच्या जेवणामध्ये सॅलड म्हणून आपण कॅरेट्स घेतो, तर आमच्या इथे बेबी कॅरेट्स मिळतात. जसे छोटेसे कॅरेट्स असतात ते फार छान लागतात, थोडे गोडसर पण असतात. आणि काकड्या घेतोय आम्ही. 3 प्रकारचे कांदे मिळतात इकडे. इकडे रेड अनियन्स असतात, इकडे ऑरेंज अनियन्स असतात आणि इकडे व्हाईट अनियन्स पण असतात. आणि त्यातले आम्ही नेहमी रेड अनियन्स घेतो, म्हणजे आपलं इंडियन भाज्यांना रेड अनियन्स जास्ती छान लागतात म्हणून.
तुम्ही इकडे बटाट्यांचा साईज बघा, खरंच खूप मोठा आहे. जेव्हा मी व्हिडिओ कॉलवर नेहमी बटाटे चिरत असते, तेव्हा माझी आजी मला नेहमी सांगते, की इथे बटाटे केवढे मोठे मिळतात. तर इकडे तुम्ही बघतच असाल, की बटाटे खरंच खूप मोठे आहेत. आम्ही नेहमीच एक ग्रॉसरी लिस्ट फॉलो करतो, ज्याच्यामध्ये काही आपण घेतलं, की ते टिक करून टाकायचं, सो दॅट आपल्या डोक्यात पण खूप क्लिअर राहतं, की काय-काय घ्यायचंय. इथे खूप गोष्टी असल्यामुळे आईल्स केलेल्या आहेत. A12, A13, A14 जेणेकरून तिकडे लिहिलेलं असतं, की ह्या आईलमध्ये काय-काय मिळणार आहे तुम्हाला. सो हे खूप कन्व्हिनियंट झालंय. इकडे खूप जास्ती चॉकलेट्स मिळतात. वेगवेगळे व्हेरिएशन्स असतात, वेगवेगळे टाइप्स असतात चॉकलेटचे. पण फक्त मी डार्क चॉकलेट घेते आता इकडे. खूप जास्ती टेम्प्ट होतायत बाकीचे, पण तरीही डार्क चॉकलेटच घेणार आहे मी. इंडियामधलं अमूल चीज जे आहे ते खूप फेमस आहे आणि मला ते खूप आवडतं. पण इकडे जे चीज आवडतं ते मॉझरेला चीज आहे, जे श्रेडेड पण मिळतं, किसलेलं असतं ऑलरेडी, सो हँडी पडतं. तसंच हे जे दुधाचे कॅन्स आहेत ते असे मिळतात मोठे-मोठे आणि त्यांची एक्सपायरी जी आहे ती पण खूप वेळ असते. पण मला इकडचं जास्ती दूध काही सूट करत नाही, सो मी तर ते काही घेत नाही. इकडे मस्त वेगवेगळे योगर्ट्स आहेत, फ्लेवर्ड योगर्ट्स आहेत. पण माझं फेव्हरेट आहे ते ग्रीक योगर्ट आहे, ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रोटीन्स असतात. 15 ग्रॅम प्रोटीन वगैरे असतात. सो मग मी ग्रीक योगर्टच घेते. Walmartला आलोच आहे, तर थोडंसं एकदा डिझर्ट घ्यावं असं वाटलं. सो आम्ही ही एक आईस्क्रीम घेणार आहोत, चॉकलेट चिपचं. आता मला फक्त नेल पेंट रिमूव्हर घ्यायचा आहे. सो येस, लेट्स गो. घरातले स्लिपर्स पण घ्यायचे आहेत. सो आम्ही आता ते स्लिपर्स बघायला चाललो आहे. यामध्ये मी कन्फ्यूज होते, की मला पिंक कलर पाहिजेत किंवा ग्रे कलर पाहिजेत, मला कळत नव्हतं. पण मग मी एंडला पिंक कलरच घेतले, कारण का ते जास्ती क्यूट वाटत होते आणि हे ग्रे जे आहेत ते माझे ऑलरेडी एकदा होते. सो येस, मी पिंक घेतले यातले. तिकडून जाता-जाता हा एक नाईट ड्रेस आहे, तो आम्हाला खूप आवडला माझ्यासाठी आणि इकडे क्यूट शॉर्ट्स पण आहे त्याच्याखाली आणि एक टॉप आहे असा आणि खूप असा छान कम्फर्टेबल पण होता, त्याचं मटेरियल पण खूप छान आहे. सो मी तो घेतला लगेचच. सो येस, आमची आता सगळी शॉपिंग झालेली आहे. जे काही स्कॅन्ड आयटम्स होते ज्याचा QR कोड आलेला होता, तो QR कोड फक्त इकडे स्कॅन करायचा आणि पे करून टाकायचं. सो येस, आणि ही ट्रॉली ठेवून द्यायची. सो दॅट वॉज इट. सो असा हा फन व्लॉग होता, ज्याच्यामध्ये मला ग्रॉसरी शॉपिंग माझी दाखवायची होती. सो मी ग्रॉसरी शॉपिंग करता-करता तुमच्याशी बोलू नव्हते शकत, कारण का तिकडे खूपच ऑड वाटत होतं. आपण व्लॉग करतोय आणि सगळे लोकं आपल्याकडे बघतायत. मला अजून थोडं कम्फर्टेबल व्हायचंय आणि हा मी ड्रेस लगेचच घातला घरी. सो तुम्हाला कसा वाटला व्लॉग मला नक्की सांगा. शेवटपर्यंत हा व्लॉग बघितल्याबद्दल थँक यू सो मच. सी यू सून.